आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे काही ना काहीतरी हेतू असतो. तो उगाच आपल्या आयुष्यात येत नाही. तो काहीतरी घेऊनच येतो, काहीतरी साध्य घेऊन येतो, काहीतरी आपल्याला शिकवून जातो. वागायचं कसं समाजात ते शिकवून जातो, तर कधी आपल्याला कसं राहायचं या समाजात ते शिकवून जातं. लोकांशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे शिकवून जातं. प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेगवेगळं असतं आणि ते आपल्याला कधी ना कधीतरी फायदेशीर ठरतं. कधी आपल्याला ते फसवून जातात किंवा आपल्याला ते जिंकून जातात. हे मात्र नक्की खरंच आहे. तर म्हणजे बोलायचं तात्पर्य हेच आहे की प्रत्येक व्यक्तीच्या मागे एक ना एक हेतू असतो आणि तो आपल्याला कळालाच पाहिजे, हे मात्र महत्त्वाचं असतं. ते जर आपल्याला योग्य वेळी कळाला तरच आपल्याला काहीतरी त्याकडून मिळतं, हे मात्र नक्की खरं आहे. असो, आता मी इथे बनवली ते आता साबुदाण्यासोबत खाण्यासाठी आमटी. आता नवरात्रीचे उपवास चालू आहे म्हणून काही ना काहीतरी बनावं लागतं आणि साबुदाणा म्हटलं मुलांना इतका आवडतो की त्यांच्यासाठी मला फिक्काच बनावा लागतो, मिरचीचा वापर नाही करावा लागत. म्हणून त्यासाठी मी ही तिखटवाली आमटी मला बनवत असते. तुम्ही पण करता का? नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल सबस्क्राईब